शेतातील संत्रा विकल्यानंतर संत्रा व्यापाऱ्याने फसवणूक केल्यामुळे व नंतर पोलिसांनी न्याय देण्याऐवजी उलट मारहाण केल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धणेगाव येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। यातील धक्कादायक बाब म्हणजे लहान भावाच्या मृत्यूचा धसका घेत मोठ्या भावाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। या दरम्यान या शेतकरी आत्महत्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह 2 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धणेगाव येथील अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्याने आपला संत्र्याचा बगीचा व्यापाराला विकला होता। मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला पैसे न देता उलट शेतकऱ्याला मारहाण केली होती। बोलो ये गफूर से बात कर। लगा रहा मदन हाँ गौरव। हाँ बोलो। हाँ बारी आवाज सब। मैं क्या बोल रहा अब आ रहे हैं ना। हाँ बेटा, ये बाया को मारना, कैरेट फेंकना, डरार को गालियां देना, ये कहाँ का रूल है? ये खाया का भी रोल नहीं, मेरे को सब समझ में आ रहा। मैं करूँ क्या? तुमको मैं कब से निपटा रहा मैं। अभी हमारी कौन सी चुकी? ये इतना बड़े रुपए अरे तुमको बाबा, दिए हमने। तुम्हारी तोड़ होए तक तुम्हें कुछ भी नहीं बोल रहा है ना उनको। हाँ? लेकिन अभी बात तो ऐसी होगी, अभी उन्होंने अंजनगांव सुना, उसको दिया पैसे। हाँ? फिर बचे घर पर 20,000 रुपए। फिर क्या बोला, मेरे पैसे दे बचे हुए। हाँ, फिर रहे हमारे पास 20,000 रुपए। अभी तुम्हारे और जो 20 होने थे उसमें कर गया डाला। हाँ? फिर मेरे महीने बोला उसको वाला अपन ने 20 कम करे, अपने को मिले नहीं, अपनी बात की थे वो पैसे। हाँ? इतना फॉर्म होगा, इतना फॉर्म की मेरे आंखों ऊपर आ रहा और आपको तुम्हारा इतना जो भयंकर। अपन ने अपनी गलती कहाँ है गौरव? पूरे पैसे अपन ने पूरा बंडल दिए ना, 1 रुपए कम दिए क्या? एक बात मैं तुमको इतना बोल रहा, सिर्फ 10,000 रुपए दो मेरे को, चला नहीं सकती मेरा। हाँ? उसने के पैसे मेरे को 10,000 रुपए। हाँ बोल दिया देखो 5-6 बजे ले चलिए तू 10,000। जब हाँ बोल दिए तो बोल दिए, उसने 10,000 रुपए, पर तेरे ईमानदारी से वापिस कर दो तू। मैं मेरी ईमानदारी से तुमको वापस करूंगा। हाँ? सिर्फ उसने देना मेरे को 10,000 रुपए। हाँ क्यों ना, क्योंकि सिर्फ इसको निपटाने के वास्ते, नहीं तो साला ये हराम को रिश्ता है। तुमको पूरा हाथ में तोड़ डाला एखादा। हमारा नहीं जमता ना बेटा, व्यापारी इंसान का हमारा नहीं जमता। महीना भर बैठेंगे ना घर पर। क्या बाया को उन्हें गालियां दिया, वो बाया रो रहे अभी तक के, हम समझाए बाया को। हाँ, बाया के पीछे लकड़ी लेके दौड़ रहा। बोल अब जान दो ना, अभी जान दो। हाँ? फिर तुमने शाम को दे देना, मैं इससे निपटा था। मैं अंकुल को बोलता है उसको लेके आ करके, कहाँ पर रहूंगा कहाँ पर नहीं। तो हाँ भाई तो बोल रहा एक्सीडेंट हो जाए मर जाए, आज के आज मेरे को कुछ गिना नहीं उसका। अरे बेटा पूरा आदमी रहता क्या यार, कोई रहता क्या यार। तेरी मम्मी को दे बोला। दोनों मम्मी से बात करो। हेलो हेलो। हाँ भाई, ये क्या काम की बात है? बाया को मारना, ठोकना, कैरेट फेंकना, गाड्या वालों को देना, आपने पैसे दिए भाई, ये रोज के तमाशे अच्छे है की भाई? हो ना, तुम्हाला काय सांगू, आम्ही तर मॅच झालाय माणसाले, तुम्हाला काय सांगू। हाँ? हाँ ये बोलो भाई। शेवटी बघा काय म्हणे, मला 40 दाखव म्हणे पहिले माझ्या डोळ्यानं। मी म्हणे काकड्याच जातो म्हणे, बिल देतो म्हणे मी। सांगा आम्ही कुठचे दाखवायला 40,000 कुठचे दाखवा। अब भाई हमारा कुछ है कि भाई हमने तो पैसे पूरे दे दिए भाई, पहले तो घाटे आ रहे हमको, संतरे बिकने रहे। पहिले तर हो ना, किती समजून सांगून राहिलो, त्याची पोराली जाता पाठा ठेवून राहिला मले। असा माणूस असते का? तुम्हाला तर म्हटलं तोडून घ्या, हिला करा, जे होईल ते होईल। नहीं ना भाई, हमारा नहीं जमता नहीं भाई ऐसा, हम व्यापारी इंसान है ना। तुम बोलो। तुम्ही तोडून घ्या ना, तुम्ही धंदा बंद नका करू तुमचा, तोडून घ्या बगीचे। हो ना भाई, बगीचे तोड़। काय करत नाही, रिपुटी ठेवू नका, जाऊ द्या, तोडून घ्या, ट्रक घेऊन जा। काहीच नाही करत, पोटात देऊ नये म्हणून तसा करते तो। हो ना भाई, तकलीफ हमको है ना भाई। आणि तुमच्यापाशी असतील तर 10,000 घेऊन द्या, त्याच्या हवला घालून दे, मग ते पायता येते नाही का? मैंने बोला गौरव को 10,000 उधार ले रहा, वो बात अलग है, मेरे को वापिस कर दे जो मैं शाम में तेरे को देता। 10,000 घेऊन द्या, त्याच्या हवला घालून द्या, हे करून द्या। हो ना तो भाई, तुम्हाला वापर देतो आम्ही। हाँ ना, वही बात भाई, इंसानियत से होती ना। ये बाया को मारना, एक लड़की को जोड़पा मार दिया उन्हें। हाँ, तुम्हाला तर म्हटलं म्हणतो गौऱ्याचं काल बोटाला लागलं गौरवच्या, त्याला म्हटलं अजिबात जाऊ नको, त्याच्या पुढे म्हटलं तर जीवाचा करता हातपाय मोडतो ना, म्हटलं अजिबात जाऊ नको, ते न ठोको ती पहिले करू, म्हटलं अजिबात जाऊ नको तू। त्याच्या बोटाने गिट्टी लागली तर बोट सुजलं त्याचं तेवढं मोठं। हाँ, कल लड़के से लड़ा ना भाई, कल भी निपटाया ना भाई हमने। ह्या माणसाची इकडे पाहिजे का, त्या पोराची इकडे पाहिजे? दरवर्षीच आहे असा घोर, दरवर्षीच आहे घोर। ये हमारे बाया भाग रहे उससे घबराहट से, बाया बुढ़ी बेचारी।
हो ना और इसमें एक पेट वाली भाई है और उसको लग जाता था तो हाँ ठीक है ते तो जान दो निपटा दे अपन फिर 10 बजे 6 बजे आके वो पैसे लेके जो मेरे को परत वाला जान दे. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेल्या असता तिथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. दरम्यान मला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा याकरिता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून या घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे मृतक शेतकऱ्याच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता यात अंजनगाव सुर्जीचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक यांवर गुन्हा दाखल होताच ते घटनास्थळावरून पसार झाले आहे. मृतक शेतकऱ्याचा अंत्यसंस्कार करून परत घरी येताच लहान भावाच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या संजय भुयार यांचा रात्री 9:15 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी 2 भावाचा मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. अंजनगाव सुर्जी येथील अशोकजी भुयार ज्यांनी आत्महत्या केला आणि दुर्दैवी असं की त्यांचे बंधूसुद्धा अटॅक येऊन मरण पावलेले. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. पण काही लोक ते चिठ्ठी त्यांनी जी आमच्या नावानं लिहिली ती सहानुभूती आणि न्याय मिळेल या आशेनं लिहिलेली चिठ्ठी आहे. वास्तविक ते जर अगोदर आम्हाला सांगितलं गेलं असतं, एखादा मॅसेज केला असता तर ती आत्महत्या आपल्याला थांबवता आली असती. पण तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैवी असं आहे का त्यांनी मरतेवेळी बच्चू कडू आपल्याला न्याय देऊ शकतं असं मरतेवेळी त्यांना वाटलं आणि त्या म्हणून आपल्याला उद्देशून ते चिठ्ठी लिहिलेली आहे. पण काही विरोधक याचा कसा संधीचा कसा गैरफायदा घ्यावा यावर टपलेले आहे. म्हणजे ही टाळूवरची लोणी खाणारी लोक एखादा शेतकरी आत्महत्या करतं त्याच्यावर सुद्धा बच्चू कडूला कसं टार्गेट करता येईल असा जो विषय आहे तो आपण घेऊ नये. कुठल्या विषयावर आपण राजकारण करावं याचं सुद्धा भान ताण सगळं ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे अशोकजी भुयार यांची आत्महत्या झाली त्यावर संपूर्ण न्याय आपण त्यांना मिळवून देऊ. सगळ्या चौकशा करून जे काही अधिक गुन्हे दाखल करता येईल ते पण आपण करूया. सगळ्या याच्यावर एक काही कमिटी निर्माण करून त्याच्यावर अंतिम कारवाईपर्यंत आपण जाणार आहोत. आणि आमचं दुर्दैव आहे का ते आम्हाला अगोदर माहीत झालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. एक बिचारा आमच्या शेतकऱ्यांचा जीव वाचवता आला असता. पण दुर्दैव आहे का ते मृत्यू पावल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. निश्चितच उद्या आम्ही त्यांना भेटायला त्यांच्या परिवाराला जाणार आहोत. जे काही मदत देता येईल ते आपण करू आणि त्यांना पूर्ण दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि 24 तारखेला बच्चू कडू आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.